भोंदू अशोक खरातची कोठडी वाढली. 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी VCद्वारे करण्यात आलं होतं. 11 गुन्हे दाखल. नाशिकमधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी भोंदू अशोक खरात याची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. आता न्यायालयाने त्याला 8 एप्रिलपर्यंत 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. SITने त्याला सुरक्षेच्या कारणाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं होतं. तत्पूर्वी SITने सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयाकडे VCद्वारे सुनावणीसाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. त्यानंतर VCद्वारे त्याची सुनावणी पार पडली आणि त्याला आज 5व्यांदा न्यायालयासमोर VCच्या माध्यमाने हजर करण्यात आलं. अखेर खरातच्या दुसऱ्या एका गुन्ह्यासंदर्भात ही सुनावणी होती. पहिल्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुनावणी दरम्यान अशोक खरात प्रकरणातील तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी तसेच सरकारी अधिकारी सरकारी वकील ॲडव्होकेट शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. सरकारी वकिलांनी खरातची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. न्यायालयाने ती मंजूर केली. सुनावणीवेळी कोर्ट रूममध्ये 3 स्क्रीन लावण्यात आल्या होत्या आणि एका स्क्रीनमध्ये अशोक खरात होता, दुसऱ्या स्क्रीनमध्ये न्यायाधीश होते, तर 3 स्क्रीनवर प्रेक्षक होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.